एकं नित्यं पुनर्वचनं सर्वाणि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुं नमामि। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मुद्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभू यांच्या असीम कृपेने पुण्य पावन नगरी आपल्या वाडी मुक्कामी गेली 7 दिवस मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कळसारोहणाच्या सप्ताहाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी दत्तकथेचं आयोजन केलेलं आहे आणि आपण सुंदर दत्तकथेचं श्रवण करीत आहात। काल आपण ऐकलेली कथा ब्रह्मा विष्णू महेश जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या ताब्यात आहे, जगाचं निर्मितीकरण जगाला जन्माला घालणं ब्रह्मदेवाचं काम आणि जन्माला आलेल्या जीवाला कसं पोसावं, त्याला काय खाऊ घालावं, त्याच्या खाण्याची व्यवस्था कशी करावी, पोट सगळ्यालाच आहे 4 खाणीमध्ये, ते काम विष्णू भगवंताकडे आहे। आणि जगाचा बाजार संपल्याच्या नंतर हा देह सोडून ज्यावेळेला जातो त्यावेळेला महादेवाच्या कक्षात तो विषय येतो। असा जगाचा कारभार करणाऱ्या
या बलाढ्य 3 लोकांना सुद्धा महाराज त्यांच्या कर्तेपणाचा कालच्या कथेमध्ये अभिमान झाला आणि तिघाला वाटलं की आम्ही केल्यामुळे सगळं व्हायलंय, पण आमच्या कार्याची नोंद कोणीच घेणं, आम्ही इतकं जीव लावून काम करल्या. पण सगळेच आनंदच म्हणाले, आनंद मालकाच्याच नावानं गवगवा जग कराले, आपल्याला कोणी विचारणं झालंय. आणि ब्रह्मदेवाला वाटलं मी सगळी दुनिया तयार करालो, महादेव त्याचा सत्यानाश करायला, करून तरी काय उपयोग आहे, काय फायदा आहे. ज्याचा त्याला कर्तेपणाचा अभिमान झाला आणि सुट्टीवर जायसाठी निघाले. काल आपण ऐकलं, जाता जाता एका विचित्र प्राणी समोर आला आणि याला पश्चाताप झाला. या 4 खाणीपेक्षा वेगळा असणारा प्राणी निर्माण कोणी केलाय? 4 खाणीतला कारभार सगळा आम्ही उत्पत्ती करतो, स्थिती करतो, लय करतो, पण याची उत्पत्ती ब्रह्मदेव म्हणलं मी केलं नाही. हे म्हणजे आमच्या कंपनीतलं गिराईक नव्हतं. विष्णू म्हणलं याला चारा पाणी मी बी कधी दिलो नाही, केलो नाही. महादेव म्हणलं हे विषय वेगळा आहे. आणि म्हणून हे लोक तिथे जाऊन विचारले. त्यावेळेला त्यांना सांगितलं की बाबा मला आमच्या मालकांना पाठवून दिले. ब्रह्म विष्णू महेशाला अभिमान झालाय आणि ते जुने ब्रह्म विष्णू महेश धरून आण बंदीखान्यात टाकून दे आणि नवे जाऊन तू तयार कर म्हणून मला वाट लावलंय असं त्या प्राण्यावर बसलेल्या माणसानं दाखवलं. त्या गुणेतलं कांडू फोडून दाखवलं. सगळ्या प्रत्येक कांड्यामध्ये ब्रह्म विष्णू महेश आहे. एक अंडू फोडूनही दाखवलं. एक अंडू फोडलेल्या अंड्यामध्ये ब्रह्म विष्णू महेश निघाले आणि त्यांना सांगितलं अनंत ब्रह्मांडाचा मालक माझा धनी आहे आणि त्यांनी मला काम सांगितलंय. तेव्हा हे नमुना बघून या काम करीत असलेल्या ब्रह्म विष्णू महेशाला सत्यलोकी काम करणारा ब्रह्मदेव, वैकुंठावर काम करणारा विष्णू आणि कैलासात काम करणारा महादेव, या तिघालाही वाटलं अनंत ब्रह्मांडाची घडामोड आपल्यापेक्षा वेगळी करणारा अजून कोणतरी भगवान वेगळा आहे. आणि खरंच आपण करतो तो कर्तेपणा आपल्याकडे घेतलेलं चुकीचं झालं. त्यांचं त्यांना लक्षात आलं, पश्चाताप झाला आणि अहंकाराचा गड्डा फुटला आणि पुन्हा पूर्ववत पहिल्या पद्धतीप्रमाणे कामाला लागले. दुसरी कथा बघितली आपण. या तिघाच्या पत्नीला गर्व झाला होता. जगामध्ये आमच्याशिवाय पतिव्रता दुसरं कोणीच नाही. म्हणून यांचं पतिव्रतेचं गर्वाचं हरण भगवान सगळ्या घरी अल्लग मागायला गेले. यतिवेशामध्ये दत्त महाराज खऱ्या साधूची किंमत समाजाला कळत नाही महाराज. निर्गुणपूरचा जो रहिवासी आहे, कैवल्याचा जो दाता आहे, भवनाशक आहे, जीव तारक आहे, असा देव आपल्या अंगणात आला पण कळालो नाही, त्याला दुर्भाग्य म्हणतात. आणि मग अशा वेळेला आपण संधी गमावतो. आणि म्हणून संन्यासाचा वेश घेणारे जगतामध्ये अनेक लोक आहेत महाराज. संन्यासाचा वेश घेऊनच दत्त महाराजाला आपलं रावण सीतामातेला रावणानं फसविलं. भगवे वस्त्र धारण करून अशा बऱ्याच कथा आहेत. पण गफलत अशी होते की सत्य जे आहे ते आमचं या गफलतीमुळं सुटून चाललंय, निघून चाललंय आणि आम्हाला पुन्हा 184ला सामोरं जावं लागलं. आणि म्हणून सीता मातेने हे सगळं नमुना महाराजांनी अनुभवला. सीता अनुसयेच्या मातेच्या आश्रमामध्ये गेले. शेवटी मातेला जागा मागितली. याचं गर्भहरण करायचं होतं आणि 60,000 तपश्चर्या वर्षाची केलेली अत्रि ऋषीची आणि अनुसया मातेची फळाला आली होती.
सगळ्या गोष्टी जुळून आल्या की आपल्या भाषेत मातीचं सोनं होते म्हणतात माणसं. सगळा योगायोग चांगला राहिला की मातीचं सोनं होते आणि नशीब फुटलं की असलेल्या सोन्याची माती होती. आणि म्हणून ह्या तिघीला आलेला गर्वाचं हरण, तिघालाही झालेलं गर्वाचं हरण काला महाराज. सकाळचं नियोजन होतं, उद्या राज्याभिषेक आहे, भगवान रामचंद्र प्रभू राज्यावर बसणार आहे. आणि कैकेयीनं त्याच रात्री रात्रभर गोंधळ घातला. आपल्या माज घरात जाऊन दशरथ राजाला बोलून घेतलं वगैरे वगैरे. तुम्हाला कथा आता खूप मोठी आहे. आणि त्यावेळेला भगवान रामचंद्र प्रभूचं नशीब पलटलं महाराज. राजा होणारा माणूस वल्कले धारण करून वनवासाला जावं लागलं. याला दैव म्हणतात, नसीब म्हणतात. कोण दिवस येईल कसा कोण जाणतो. भगवान परमात्म्याला सुद्धा उत्तम अवतार रामचंद्र प्रभूला सुद्धा अशा कठीण प्रसंगाला सामोर जावं लागते. तुम्ही आम्ही सामान्य जीव आपण आपल्या प्रॉपर्टीला, आपल्या स्वरूपाला, आपल्या ताकदीला, आपल्या संपत्तीला, आपल्या परिवाराला, आपल्या मनुष्यबळाला किंचितही कुठं आपण भाव देऊ नये. कितीही तुम्ही मोठे असाल तरी ब्रह्म विष्णू महेश इतके आपण मोठे नाही. आणि म्हणून सती अनुसयेनं हे राज्य रामाला द्यायचं ठरलं. पण रात्री कैकेयीचा वचन होत त्याप्रमाणे त्यात बदल झाला महाराज. आणि वल्कले धारण करून वनाला जावं लागलं रामचंद्र प्रभूला. जाता जाता अत्रि ऋषीच्या आश्रमात हे गेले. आणि त्यावेळेला सती अनुसयेनं सीता मातेला उपदेश केला. हे सगळं कुचकामी आहे. तू एका राजाची राणी होणार होतीस उद्या, पण नशिबाचा भोग आहे, जमला नाही. सगळं ज्ञान सती अनुसयेनं सीतेला दिलं तिच्या आश्रमामध्ये त्यावेळेला. आणि सुखी या जीवनाचा प्रवास सुखी कसा करावा. जीवन जगत असताना चढ उतार कुणालाही येतात. आलेले चढ उतार निमूटपणानं प्रारब्ध, संचित आणि क्रियमान ह्या तीन कर्माचा भोग असतो महाराज. परमार्थ याच्यासाठी करायचा आहे. परमार्थ केल्यावर तुमची सध्याची परिस्थिती बदलत नाही, तुमच्यावर होणारा वार चुकत नाही. परमार्थ करणाऱ्या जीवाला झालेल्या वाराचं, झालेल्या घटनेचं फक्त दुःख होत नाही. परमार्थामुळे आम्हाला ती परिस्थिती पेलण्याची ताकद आम्हाला मिळते. आणि तीच ताकद सती अनुसयेनं सीतेला समजून सांगितली कशी असते ते. आणि शेवटी निरोप दिला. जाता जाता सती अनुसयेकडे जे आभूषण होते ते आभूषण सीतेला घालायला दिले. आणि सीतेला साडी चोळी केली, सीतेची वटी भरली. करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन इच्छा मार्ग ते. पुढे येणाऱ्या कठीण परिस्थितीला कसं सामोर जावं आणि कठीण परिस्थितीत सोप्यात करायची असं, तिला सोपं करायचं असं तर प्रथम दर्शनी पहिल्यांदा आपलं त्या कामावरचं मन प्रसन्न राहिलं की कसलीही परिस्थिती आम्हाला हाताळता येते. म्हणून महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न, मन करारे
सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्वा बंधन इच्छा मार्ग ते मन प्रसन्न केल्यावर सर्व सिद्धीचं कारण आहे. तुम्हाला करीत असलेल्या कामामध्ये जर सिद्धी पाहिजे असेल, काम तुम्हाला सक्सेस व्हावं वाटत असेल, यशस्वी करायचं असेल तर मन प्रसन्न ठेवा. तसंच वय संसार करत असताना मोक्षाला जायचं आहे की बंधनात पडायचं आहे. मोक्ष अथवा बंधन इच्छा मार्ग ते कुठेही जा, तुमची इच्छा केलं तिथं तुम्हाला इथून जाता येते. बंधनातही पडू शकता आणि मोक्षालाही जाता येते. आणि म्हणून असा उपदेश खूप मोठा सती अनुसयानं सीता मातेला केला. आभूषण दिले आणि पाठवणी केली. आणि या तिघा जणांच्या पत्नीला जे गर्वाचं हरण झालं होतं ते भगवान दत्त प्रभूने हरण केलं. आभूषण घालून शरीराला नटविता येते बघा. मग आता पुरुषाची आभूषण वेगळे, स्त्रियाची आभूषण वेगळे. 16 श्रंगारापैकी आमच्या मायमावल्या बराच श्रंगार करतात. श्रंगार हे पंचमहाभूताचं दिसणारं जे शरीर आहे याला झालर म्हणून सजवितात. शरीर कसंही दिसू द्या, शरीर कसं दिसते यापेक्षा शरीर काय आहे हे समजून जर घेतलं तर आम्हाला या ठिकाणच्या 184 मुक्तता मिळता येते. आणि म्हणून गुरुवर्य डॉक्टर प्रसादबन महाराज एका अभंगात लिहितात, तुम्हाला श्रंगारच करायचा असेल, तुम्हाला नटायचंच असेल तर तुम्ही कसं नटावं महाराजांनी अभंगात सांगितलं. लेणे लेवा त्याची आनंदाचे नाम. महाराज म्हणले लेणे लेवा त्याची आनंदाचे नाम, जिंकून या काम विषयाते. तुम्हाला लेणं लिहायचं आहे काय, श्रंगार करायचा आहे काय, तुमचा श्रंगार इथं केलेला तुम्हाला तिथं कामात येईल. आणि तिथं कामात यायचा श्रंगारच इथं करायचा. उद्या बाया तुमच्या माहेरा येतात का, बऱ्याच आता कळसाचा कार्यक्रम उद्या माहेरा येतात महाराज सासूरवासनी. माहेरामध्ये आमच्या जीवाचं जीवनात कोणीतरी, आमचा सखा कोणीतरी, आमचा बंधू आहे, आमचा बाप आहे. हे झालं वाडीपुरतं. पण या संसारामध्ये जगत असताना, या सासर घरी जगत असताना या जीवाचं माहेर कुठं आहे? त्या जीवाच्या माहेराचा शोध आम्ही घेतला पाहिजे. आणि म्हणून निरालंबीचा देवाला वेळ झाला. आता निरालंबीचा देवाला मला मिळाला, मला ग बाई जायचं माहेराला. ही मनाची अवस्था, आमच्या जीवाची अवस्था असावी. म्हणून लेणे लेवा त्याची आनंदाचे नाम. नटायचं असेल तर आनंदाचं नाम घ्या आणि त्याचं आभूषण कानात घाला. कानात कर्ण फुलं घालू नका. कानाचं काम आहे ऐकणे. आणि कानाला सजवायचं असेल तर आनंदाचं चिंतन ऐका, तेव्हा कान शोभून दिसतात. हातानं भगवंताचं
आनंदाचं काम करा तुमच्या 10 इंद्रियानं, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्म इंद्रियानं, केवळ मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्या मन एक 11 यानं मिळून आनंदाचं भजन व्हावं आणि ते होत असलेलं भजन परमात्म्यापर्यंत पोहोचवावं. आनंद आनंद नित्य गावे गीत, 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 हे आनंद आनंद नित्य गावे महाराज म्हणले मी सगळे अलंकार घातले. कोणते? सगळ्या सुखाची, सुख नावाची जी दुनिया जी गोष्ट आहे ती सगळी माझ्याजवळ उपलब्ध आहे. आणि हे कशाला मिळालं? सदा नाम घोष करू हरी कथा, हरीची कथा केल्याच्या नंतर मला हे प्राप्त झालं असं तुकाराम महाराज सांगतात. आणि म्हणून नामचिंतनाचं काय महत्व आहे ते सगळं समजून सांगितलं. आणि सज्जनो, फक्त कर्तेपणा आपल्याकडे घेऊ नका. मी करालो म्हणून व्हायलंय असं कोणाला जर वाटत असेल तर मग त्याच्या काही वेगळ्या गोष्टी आता. अहम कोणता व्हावा? वाडीवाल्यानं लईच खास सत्ता केलाय गड्या, याच्याहून डबल मोठा आम्ही करता. इथं जमते बघा ती. अभिमानही असावा माणसाला. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशाचा मला अभिमान आहे. अशा गोष्टीचा अभिमानही असावा. पण अभिमानाचं स्वरूप कोणाच्या तरी हिताचं सार्वजनिकरित्या असलं तर ते अभिमान शेवटाला जाते. आम्हाला अभिमान फक्त मी आणि माझं, आमचे लेकरं, आमची बायको, आमची गाडी, आमची माडी, आमची घोडी, याचा अभिमान शेवटाला जायला. या भारतात
काही लोक कुचळ्यावरतीचे हातात त्याचा कुचळेपणा निघून जाओ. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्री जीवांची. काय मागणं मागितलं महाराज माऊली पसाय दानामध्ये. तसंच आमच्या राष्ट्रसंतांनी मागितलं या भारतामध्ये गरिबी राहू नये, सगळ्यांनी मेहनत करावी आणि बंधुभाव एकमेकासोबत बंधुभावासारखं सगळ्यांनी वागावं. दुरिताचे तिमिर जावो विश्वस्व धरून सूर्य पाहो. जो जे वांचील तो ते लाभो प्राणी जात. ही भावना आणि राष्ट्रसंतांनी व्यक्त केलेली भावना एकच आहे महाराज. आणि म्हणून बंधुभाव. नाथ महाराजाला गाढवाला पाणी पाजलं कशामुळं? माती ओढायची होती काय? नव्हती महाराज. एका वाळूमध्ये हरिजनाचा मुलगा होता, त्याला उचलून घेतलं. स्पर्श अस्पृश्यता त्या काळामध्ये नाथरायानं नायनाट केला. आपल्यातलं बाजारचा भाजीपाला नाही. आम्ही महाराज लाकडाची मूर्ती करतो, मंदिरात बसवितो. लाकडाचा देव त्यालाही भेव आहे महाराज. दगडाचा देव त्याला वटराचं भेव. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. अनेक प्रकारचे देव केलेले समाजातले राष्ट्रसंतांनी बघितले. प्रत्येक ठिकाणी केलेल्या देवाला भीती आहे, पण अंतरीव्रतीचा जी देव आहे ना त्याला कोणाची भीती नाही. खूप मोठा विषय असो. तर अशा पद्धतीनं आपली भावना सात्विक बनावी, विश्वासाची बनावी. देव बाजारचा भाजीपाला नाही, पण आम्ही कुणालाही देव म्हणालो ही आमची गफलत व्हावी. आम्हाला जीवाच्या हिताचा देव कोण आहे? आम्हाला जीवाला आईला तीरावर पहिलं तीरावर नेणारा कोण आहे? दैवताला आम्ही देव म्हणालो. ही गफलत जर झाली तर तुम्हाला 184च्या बंधनातून मुक्त होता येत नाही. का? 4 खाणीचं खातं या मायाबाईकडे आहे. ही माया हे दैवत तुम्हाला 4 खाणीचा कारभार चालविण्यासाठी मुक्त होऊ देत नाहीत, कारण याचं दुकान बंद पडते. म्हणून तुम्हाला प्रपंच आणि दैवता परमेश्वराकडे जाऊ देत नाही, परमेश्वराची ओळख होऊ देत नाही. आणि एखादा जर अधिकारी जीव सुटला तर त्याच्या पाया लागून मायाबाई भगवंताला सांगते हे गिराईक तुमचं. असा जगी दैवताची पाजळती डोंबा, जगी दैवताचे पाजळती डोंबा, जगी दैवताचे पाजळती डोंबा, जगी दैवताचे पाजळती डोंबा, जगी दैवताचे पाजळती डोंबा, जगी
दुकानावर गिराईक जास्त राहते की भाजीपाल्याच्या दुकानावर गिराईक जास्त राहते? उगा विचार कर. तसंच होईल. आम्ही सगळे दैवताच्या अधीन गेल्यामुळं, दैवतेच्या मनासारखं वागू लागल्यामुळं, दैवत आम्हाला न कळाल्यामुळं हे माया, अज्ञान, अविद्या, दैवता आम्हाला या चार खाणीच्या बाहेर निघूच देणार. सगळं जग चार खाणीत फिरालंय आणि म्हणून बोंबाबोंब झाली. मोक्ष मार्गाच्या वाटेवर कोणीच नाही, गिरायकच नाही. कुठेतरी विरळा आहे म्हणले महाराज, विरळा. जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, संबंध मुळीचा विरळा झाले. एखाद्यालाच कळाले आणि ते कळून घ्यायचं असेल तर आपण 7 दिवस कथा ऐकल्यात काही तुरळक भक्तांच्या. त्या भक्तासारखं आम्हाला सगळा आसक्ती सोडून गुणातीत भगवंताची भेट घ्यायची असेल तर आम्हालाही गुणातीत होऊन आम्हालाही महाराज 3 गुणाच्या पेक्षा वेगळं व्हावं लागतं. प्रत्येक जीव, प्रत्येक शरीर आमचं रसतम सत्वामध्ये गुंतलेला. गुणातीत भगवंताची भेट गुणातल्या जीवाला कशी होईल? आम्हालाही 3 गुण सोडून शुद्ध सात्विक गुण प्रधान करावं लागतात. आणि मग दीपे दीप लाविता, ये दिवा आणि ते दिवा, 2 दिव्यातली वात काढून एका जागी करा. त्यामध्ये मिसळलेला जे प्रकाश आहे ते ओळखू येईना पुन्हा कोणता या वातीचा होईल, कोणता या वातीचा होईल. विलग अलग केल्यावर या वातीचा प्रकाश आणि या वातीचा प्रकाश 2 होता. इकडल्या 2 आणि इकडल्या 2, 4 वाती एका जागी करा. एक जे ज्योत निघते त्याच्यात पुन्हा कोणत्या वातीचा कोणता होय कोणी काढून देते का? मला काढता येईल महाराज. म्हणून जीवानंदाचा, आनंद जीवाचा असाच संबंध आहे त्याचा नामचा. पण हे कळणारे लोक आहेत. ज्या जीवाला कळाले त्याचा मात्र इथला बाजार संपलाय. त्याचा पारलौकिक जीव सुखी झालाय, तो सुखी झाला. आणि म्हणून अशीच कथा आपण आज सुंदर एका भक्ताची पाहणार आहोत. तो म्हणजे भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचा निश्चिम भक्त म्हणजे यदुराजा. यदुराजानं सुद्धा कशी भगवंताची भक्ती केली. दैवताची करता करता देवाच्या भक्तीला कसा लागला. त्रेतायुगातली गोष्ट आहे. त्रेतायुगातली गोष्ट आहे, आजची नव्हे. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचा हे यदू म्हणजे पूर्वज आहे. कृष्णाच्या आधी कृष्णाच्या वंशावळीमध्ये यदू राजा होऊन गेला. हरिते म्हणे गोविंदो, यदू आमचा पूर्वज. असो त्रेतायुगातली गोष्ट आहे महाराज. जयवंती नगरीमध्ये जयदेव नावाचा एक ब्राह्मण होता. जयदेव नावाचा ब्राह्मण, जयवंती नगरी होती. सुशील. आता ब्राह्मण म्हणलं की कसं वागणं असेल त्याचं. त्या त्रेतायुगातला ब्राह्मण म्हणजे काय साधी गोष्ट नाही. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण होता. आणि सुंदर संसार करीत असताना प्रपंच करीत करीत साधूची, संताची, आतिथ्याची सेवा करणारा ब्राह्मण होता. आणि प्रपंचाचं काम संपलं की संताच्या संगतीत संताचा बोध घेणारा ब्राह्मण होता. पत्ता लागलं की त्याला कुठलंच कीर्तन सोडायचं नाही. पत्ता लागल्यावर कुठलं प्रवचन सोडायचं नाही. आपल्या भाषेत बोला. देवाबद्दलचं कार्य कोणतं सोडायचं नाही.
संतांच्या मुखातून त्यांना ऐकलं होतं की भक्ती महादेवाची कराव, जगात सगळ्यात मोठा महादेव आहे आणि भोळा देव आहे, कमी भक्तीमध्ये जास्तीचा फायदा करून देणारा देव महादेव आहे. आणि सगळ्यात मोठा महादेव आहे असं त्याच्या बुद्धीनं शिक्कामोर्तब केलं आणि महादेवाची भक्ती मन लावून करू लागला. कैलाशी राणा शिवचंद्र मोळे फणींद्र माता मुकुट झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ दीन शंभो मधुकोण तारी. असा भाव भगवंताचा यदूचा त्या जयदेव ब्राह्मणाचा महादेवावर. आणि एक दिवस प्रपंचाचा त्याग करून तपश्चर्येला बसला. भगवान शंकराची पूजा तप करू लागला. जवळपास 10 वर्ष संपले. 12 वर्ष होण्याला 2 वर्ष कमी पडलो. याची तपश्चर्या चालू होती. स्वर्गामध्ये इंद्राला वाटलं मृत्यूभूनी एक भक्त जयवंती नगरीमध्ये जयदेव नावाचा भक्त भगवान शंकराची पूजा करायलाय आणि त्याची पूजा जर सिद्धीला गेली, तप जर सिद्धीला त्याचं गेलं तर कदाचित हे इंद्राचं पद त्यानं घेऊ शकते. माझ्या खुर्चीवर येऊन त्यानं बसू शकते. इंद्राला महाराज त्याच्या खुर्चीची धसकी लागली. या जयवंतीच्या राजाकडे बघून, ब्राह्मणाकडे बघून, आणि त्याला कर्मच ना. आता इंद्राचं काम काय? इंद्राची खुर्ची टिकून ठेवण्यासाठी आता इंद्र प्रयत्न करू लागला. आता काय करावं? मृत्यूभुवनामध्ये एक भक्त मनाभावातून तपश्चर्येला बसलाय आणि त्याचं खरंच काम जर झालं तर मला खुर्ची सोडावं लागते. धचकी लागली आणि झोप येईना. मोठ्या मोठ्या खुर्चीवाले लोकांचं काम त्याला दुसरं काहीच सुधारणा बघा, फक्त खुर्ची टिकून राहावं, बाकी काही हो मग कमी जास्त. पोटात काहीच नाही, ते मोकळेपणाला बोलते बघा. अजून काम हेच राहते. पुढच्याला सहज बोलायचं आणि त्याचं महत्वाचं काढून घ्यायचं आणि त्याचं हित करायचं. त्याचं नाव संत. नारदाने विचारल्यावर इंद्राने सांगितलं, काही नाही म्हणे नारदजी, मला एका गोष्टीची चिंता लागली हो. कोणत्या हो? काय नाही म्हणे, जयवंती नगरीमध्ये जयदेव नावाचा ब्राह्मण तपश्चर्येला बसलाय. एक तप पूर्ण व्हायला 10 वर्ष संपले. 12 वर्ष झाल्यावर माझी खुर्ची घेते की काय? काय मागाव त्यानं? समजा त्याला देव पावलं, त्यानं जर म्हणला देवा वर द्या मला, देव जर म्हणला तर असतो काय देऊ, तर मला इंद्राची खुर्ची द्या. मला खाली व्हावं लागते, त्याला द्यावं लागते मला. त्याच्यामुळे ते सक्सेस होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करा. मला दुःख वाटायला. मला नारदजी म्हणलं, इतकं लय घाबरायला काय झालं? आपण त्याच्यावर पर्याय काढूच म्हणलं. बघा वो, म्हणजे काही करा पण एकदाची खुर्ची वाचवा म्हणला इंद्र नारदजीला. नारदजी ठीक आहे म्हणले, निश्चिंत राहा, चिंता करू नका. शब्द दिला आणि 1-2 दिवसाच्या फरकानं जयवंती नगरीमध्ये या जयदेव ब्राह्मणाला भेटायसाठी नारद ऋषी आले. आणि जिथं तप चालू होतं, जिथं चिंतन चालू होतं जयदेवाचं, त्या ठिकाणी गेले आणि जयदेवाला आश्रमात गेले. जयदेवाच्या नारद ऋषी आलेले बघून जयदेवानं आदर आतिथ्य केलं. षोडशोपचारे प्रकारे पूजा केली, 16 प्रकारची.
आणि अतिथी देवो भव या न्यायानं संवाद साधला, क्षेम आलिंगन विचारलं. आणि त्यावेळेला नारदजी म्हणतात, जयदेवजी तुम्ही तपश्चर्या कशासाठी करताय? त्यावेळेला जयदेव म्हणतात, काय नाही, मला शाश्वत सुखाची गरज आहे, जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकायचं आहे, माझं जन्म मरण मला हरवायचं आहे, त्रिविध ताप नको वाटले वगैरे वगैरे चर्चा झाली. आणि ठीक आहे म्हणले, मग एक काम करू म्हणले, तू जप कोणाचा करायलास म्हणले, शंकर भगवंताचा जप करालो. ठीक आहे, मी त्या शंकर भगवंताला तुझ्याकडे पाठवून देतो, तू ज्याचा जप करायलास ना त्यालाच मी पाठवून देतो. दोघांची चर्चा संवाद झाला आणि नारदजी निघून गेले. कैलास पर्वतावर नीट गेले महाराज आणि भगवान शंकराच्या दरबारामध्ये जाऊन कैलासावर जाऊन भगवंताजवळ बसले. तिथे बी मान सन्मान नारदाचा. नारद एक असं नेतृत्व आहे, राक्षसाजवळ जरी गेलं तरी त्याचा मानच आहे, देवाजवळ जरी गेलं तरी त्याचा मानच आहे. दानव मानव कुणाकडेही जाऊ द्या, जसं आजकालचे पत्रकार बघा, कोण्याही पत्रकारांना कोण्याही लोकांकडे जाऊ द्या, कशाला आला असं का बोलायला कोणालाही म्हणायला, मग त्याला जिथं जाईल तिथं त्यानं बोलत तसेच त्याचे उत्तर द्यावं लागतं. तसा त्या काळातला पत्रकार म्हणा. थोडक्यात नारद ऋषीने भगवंताला सांगितलं, भगवान मृत्यूभुवनामध्ये जयवंती नगरीमध्ये जयदेव नावाचा ब्राह्मण तुमचा निस्सीम भक्त आहे, तन मन धन कायिक वाचिक मानसिक भाव अर्पण करून तुमची भक्ती करायला, आणि तुम्ही काय करा, एकदा त्याला भेट द्या. नारदाचं बोलणं ऐकलं महाराज भगवंतानं. संतजी माझे गुरु, मी त्यांचा चेला, त्याने माझ्या नामाचा विस्तार केला नाही तरी मजला कोण जाणे. संतानच गुरु किंवा संतांच्या वाक्यानं काव्यानं चल त्याला संताईनं सांगाव तुम्ही असं असं करा, तेव्हा ते काम करतात. आणि मग महादेवाला सांगितलं, तुम्ही नगरीमध्ये जयदेव ब्राह्मणाला भेटा जाऊ. त्यावेळेला हो म्हणले महादेव. आणि दुसऱ्या दिवशी आपलं वाहन काढलं त्याला बाहेर, नंदीवर बसले. जयवंती नगरीमध्ये शंभू महादेवाचं आगमन झालं. भक्ती एक जण करते, पण अख्ख्या गावाचं नीट होते बघा तुम्ही. असा प्रसंग एखाद्या वेळेस येते चांगलं करणारच. जयदेवानं भक्ती केली, जयदेवाला भेटण्यासाठी आला, पण त्या जयवंती नगरीचा उद्धार झाला किंवा. आणि म्हणून साधूचे संतांचे देवाचे पावलं आपल्या भूमीला लागायला आपल्या मातीतला एखादी तरी मारुती महाराज निर्माण व्हावं लागते, आपल्या मातीतला एक तरी बाबा निर्माण व्हावं लागते. आणि म्हणून जसं जयदेव ब्राह्मणामुळे महादेवजी चालत आले की नाही, देव आल्यावर काही तिथं काही नुकसान तोटा थोडाच होणार आहे, त्याची परिणती काहीतरी चांगलीच होणार आहे. तसं तुमच्या वाडीमध्ये एका बाबानं अर्थात जगमित्र मारुती पाटलानं भगवंत सखा केला आणि त्याचा परिणामच होय महाराज. आज मी इथं बसून बोलालो, तुम्ही इथं बसून ऐकायला भगवंताचे येडेवाकडे गुण. कशाचा परिणाम? जर तुमच्या गावात ग्रही धरा मारुती पाटील झाले नसले, तुम्ही फक्त असेच राहणार होत्या. पण हे एवढं व्यापक
स्वरूप या गोष्टीला येत नव्हतं. आणि म्हणून एक साधू, एक सात्विक, एक सज्जन आपल्या कुळामध्ये जन्मायला पाठीमागल्या 21 पिढ्याचं पुण्य लागते. सहजासहज शक्य होत नाही ते. तसंच झालं. जयवंती नगरीचा उद्धार झाला आणि भगवंत नंदीवर बसून जयदेव ब्राह्मणाला भेटण्यासाठी आले. आणि आल्यावर दोघांची भेट झाली. जयदेवाने साष्टांग प्रणिपात केला भगवंता, ज्याच्यासाठी तप चालू आहे. नामचिंतनाचा महिमाच महाराज इतका मोठा आघात आहे. म्हणून महाराज म्हणले, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळ बाबा. आवडीने जर भगवंताचं चिंतन केलं तर देव स्वतः घरला येते. आणि म्हणून जयदेवाची भेट झाली. भगवंत दारात गेले, साष्टांग नमस्कार घातला, भगवंताला बसविलं, नमस्कार घालून प्रदक्षिणा मारल्या, षोडशोपचारे पूजा केली. आणि दोघांचा, भक्तांचा आणि महादेवाचा संवाद चालू झाला. त्यावेळेला भगवान शंकर जयदेवाला म्हणतात, जयदेवा, अनंत युग त्याची मर्यादा आहे. जयदेवानं सांगितलं, मला या जगाच्या बाजारपेठेमधली कोणतीच कितीही मोठी गोष्ट नको आहे. द्यायचं असेल तर मला केवळ मोक्ष द्या, माझं जन्म मरण हरवा, निर्गुण परमात्म्याची भेट करून द्या. त्यावेळेला मात्र महादेवाने विचार केला. जगातल्या अनेक गोष्टी महादेवाने यादीच वाचली. हे देऊ काय, ते देऊ काय, ते देऊ काय, ते देऊ काय. आखरीला माझी जागा कैलासाची तुला देतो, मी बाजूला बसतो म्हणतो. चालत नाही म्हणलं, मला अविनाश पद द्या. महादेवाने विचार केला, प्रळय ज्या वेळेला होते त्यावेळेला कैलासाचा सुद्धा नाश होते. मी ज्याला हे देतो म्हणालो की नाही माझं पद, प्रळय झाल्यावर कैलास सुद्धा लयाला जाते. आणि मायेच्या व्यतिरिक्त जो भगवंत आहे त्याची मला भेट करून द्या म्हणाले. हे जयदेव भगवंत शंकराने विचार केला, मी मायेच्या अधीन आहे, माझाही महाप्रळयामध्ये नाश होते. याला कैलास देवा तर प्रळयाच्या वेळेला कैलास नाश पावते आणि माझाही महाप्रळयाच्या वेळेला नाश होते. आणि हे जयदेव मागालाय अविनाशी वस्तू. काय करावं, महादेव पेचात पडला. आता महादेवाच्या दुकानातच माल नाही, गिरायकाला द्यावं का सांगा. दुकानदार समजा त्याचं 10-50 लाखाचं दुकान आहे हो, पण गिरायकानं त्या सगळ्या 50 लाखाच्या भांडवलात नसलेली वस्तू मागितली. कुठून देणार आहे दुकानदार? बरं देईल कुठून आणून? त्याला माहित असली तर त्या दुकानदारालाच गिरायक काय म्हणाले ते जर कळलं गेलं तर ते बोलालेलं काय होईल, कळच नाही गेल्यावर येडा होते ते दुकानदार. आज आमच्या इथे एक सोयरे आले, आमची माय पुढे आली बसली. आमच्या माईला बघून मला ध्यान आली. इकडे हातगाव परिसरातले सोयरे आले. आमच्या माईला सत्य सांगाल तुम्हाला, खोटी गोष्ट नाही, माय साक्षी आमची. सोयरे आले, त्या तिकडल्या भागामध्ये पूर्णाच्या कडीला सार म्हणतात. काही भागात तुमच्या इकडं हे बाळूपाटी, ते तुमच्या हातगाव मध्ये कामारवाडी आहे बघा. कामारवाडीचे सोयरे आमच्या इथं आले. आमच्या माईनं पुरण घातलं, जेवाय केलं. त्या सोयऱ्याला घाई होती, सकाळी 8 वाजताच गाडी होती, दुसरी गाडी नव्हती. 8ला त्या गाडीला जायसाठी लवकर स्वयंपाक झाला आणि जेवायला केलं.
आमची माय म्हणली मला बापू याला जेवायला वाढ. सगळे आटम जेवायला वाढले की हा म्हणून सांगितलं सोयरे जेवाय सुरू केले. आणि त्या जेवणाऱ्या मधलं एक आमच्या बाळू पाटलासारखं होतं. त्याला मला बोलले इकडे मला सार घेऊन ये. मला काय म्हणलं त्याला इकडे सार आण म्हणून. आता कढीला सार म्हणतात मला मग कळच ना माहितच नव्हतं. मी मध्ये आलो आमच्या मायला म्हणलो माहिती सोयरा काहीतरी वेगळंच मागायला म्हणलो. काय म्हणाला बाप म्हणलं सार म्हणाला कढी वय घेऊन जा. विषय दृष्टांत संपला. पण सिद्धांत असा आहे गोष्ट जवळच राहते पण हिला काय म्हणतात हे माहित नसलं की बेजारी होती. तेव्हा कळाले मला बाळू पाटील कढीला सार म्हणतात. आमच्या इकडे कढी म्हणतात. तसं झालं महाराज महादेवाला लक्षातच येईल आता अविनाशी वस्तू याला द्यावं कशी. याच्या दुकानातच नाही जवळच नाही. त्यावेळेला महादेव पश्चातापात पडला आणि डोसकर खाजून विचार करू लागला काय करावा त्याच्यावर परिस्थितीवर या इलाज काय करावा. कारण द्यावं तर लागते काहीतरी. माझ्या तपश्चर्येला 10 वर्ष पूर्ण झाले. महादेवाचा भक्त होईल महादेवाची भक्ती करायला महादेव पेचार पडला आणि महादेवाने शेवटी त्याला सांगितलं हे बघ म्हणले तू जे मागालास ते मजा मी देऊ शकत नाही. माझ्या लेवलची विषय गोष्ट नव्हती. पण तुला हे तू मागलेली गोष्ट मी देऊ शकत नाही. पण ऐक म्हणले मला भूतकाळ भविष्य काळ आणि वर्तमान काळ तीनही काळ कळतात. म्हणजे मला महादेवजी या जयदेवाला सांगले मला तीनही काळ कळतात. मी तू मागायला देऊ शकत नाही पण मला 3 काळ कळतात. इथून पुढे तू काय कर. त्रेता युगामध्ये दुसरा जन्म कैलासावर निघून गेले आणि भगवंताने ज्याच्यावर विश्वास होता त्या भगवंताने असं सांगितल्यामुळं या जयदेव ब्राह्मणाने त्याच वेळेपासून आनंदाच्या किंवा दत्त प्रभूच्या भक्तीला आणि भजनाला सुरुवात केली. आनंद 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 देवा दत्ता आनंद 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 आणि तिथं भजनाला दत्तनामाला जयदेवानं सुरुवात केली आणि त्या दिवसापासून दत्ताचं भजन आनंदाचं भजन जयदेव करू लागला. कालांतरानं बरेच दिवस निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर आयुष्याची सायंकाळ झाली. महाराज जयदेव ब्राह्मणाचं वय झालं. किती दिवस टंटन राहील माणूस. मनुष्य देहाचे अनिवार्य मरण ते केव्हा येईल
दिवस येईल कसा कोण जाणते कोण दिवस येईल कसा कोण जाणते कोण दिवस येईल कसा कोण जाणतो कोण दिवस येईल कसा कोण जाणतो एक दिवशी हातीवरी गिरविताची दोरा परी एक दिवशी हातीवरी गिरविताची दोरा परी एक दिवशी मीठ भाकरी एक दिवशी मीठ भाकरी तारी मागते कोण दिवस येईल कसा कोण जाणते कोण दिवस येईल कसा कोण जाणतो कोण दिवस येईल कसा कोण जाणतो एक दिवशी वस्त्रवरी गिरीताची महालांतरी एक दिवशी वस्त्रवरी गिरीताची महालांतरी एक दिवशी मार्ग नाही एक दिवस शेवटी घरी नाही सांगतो कोण दिवस येईल कसा कोण जाणतो आणि अशा पद्धतीनं कोण दिवस येईल कसा कोण जाणतो या न्यायानं जी आपल्यावर वेळ येते महाराज कोण्या दिवशी स्वप्नात राजा बनते माणूस आणि जाग आल्याच्या नंतर आहे ती परिस्थिती भान होते समयासी सादर व्हावे देव ठेवीन तैसे राहावे अशा पद्धतीने जगलेला जयदेव आयुष्याची सायंकाळी झाली आणि एक दिवस त्याचा देहांत झाला देहांत झाल्याच्या नंतर ब्रह्म विष्णू महेशाचे दूत आणि यमनगरीहूनही यमराजाचे काही दूत त्या ठिकाणी जमले यमराजाचे दूत म्हणाले आमचा आत्मा होय आम्ही नेता ब्रह्म विष्णू महेश म्हणले आमचा होय आम्ही नेता आणि शेवटी ब्रह्म विष्णू महेशाच्या दूतापुढे ह्या यम दूताचा नाईलाज झाला यमदूत पळून गेले आणि पुन्हा ब्रह्म विष्णू महेश या तिघाच्याही दूतामध्ये वादावादी चालू झाली ब्रह्म म्हणू लागला आमच्या खात्यातलं गिराईक होय विष्णूचे दूत म्हणू लागले आमच्या खात्यातलं गिराईक होय महादेवाच्या दूत म्हणू लागले आमच्या खात्यातलं होय याच्यात वाद लागला महाराज आणि शेवटी याच्यात लागलेला वाद सगळ्या देवाचा गुरु बृहस्पतीकडे गेला बृहस्पती पुढे विषय मांडला म्हणजे आमचं गिराईक वाईट काहीच नाही त्याला आता पुढचा जन्म कोणता द्यायचा बृहस्पतीने निर्णय दिला काय करा म्हणले याला नेमकं कोणीकडे घेऊन चाळच गेला का त्याचं कारण असं आहे या जीवानं उभ्या आयुष्यात कशाचीच लालसा केली नव्हती अपेक्षाच कशाची केली नव्हती केवळ एकच लालसा होती आनंदाची आणि मग हे यायचं वांद लागलं याला वासनेच्या संगे जन्म घेणे लागे कुठली तरी वासना काहीतरी असली तर त्या हिशोबाने पुढचा जन्म द्यायला याची वासनाच काही नव्हती गिराईक बृहस्पतीकडे गेलं यायला सुधारणा गेला आणि बृहस्पतीने यायला सांगितलं याला पुढचा जन्म माणसाचाच द्या आता सध्या हे असं ठोसपणानं कोणाच्याही खात्यात गिराईक घेता येणार झाले कारण याला काही ब्लेमच लागणार झाला घ्यावं कोणीकडे आणि मग बृहस्पतीने सांगितलं याला पुढचा जन्म एक राजाचा द्या याला राजाच करा माणसाचाच द्या राजापोटी जन्म द्या कशामुळे तर राजा आणती नरक याच्या राज्यपदामध्ये काहीतरी घालगोळ होईल कमी जास्त होईल आणि याला पुन्हा आपल्याकडे ओढता येईल याला नरकात घालता येईल चार खाणीचं गिराईक करता येईल आणि म्हणून याची चर्चा अशी चालू होती आणि मग
अवंती नगरीमध्ये मागध राजा बऱ्याच दिवसापासून त्या राजाला लेकरू नव्हतं. भगवंताची प्रार्थना करू लागला लेकरासाठी. त्यावेळेला इकडे यायची अशी चर्चा झाली आणि ठीक आहे म्हणजे बृहस्पतीचा निर्णय सगळ्यांनी मान्य केला आणि जयदेव ब्राह्मणाला पुन्हा एकदा अवंती नगरीमध्ये मागध राजा म्हणून जन्माला घातलं. मागध राजाच्या वंशाला पोटी जन्माला घातलं आणि नंतर इथला विषय संपला की अवंती नगरीमध्ये मागध राजाच्या वंशाला घातल्यावर तिकडं त्याच्या पत्नीला मूल जन्मलं आणि मागध राजाला राजपुत्र जन्मला. आनंद उत्सव महाराज त्या नगरीमध्ये चालू झाला आणि हे जयदेव तिथं त्या राजाच्या पोटी जन्माला गेला आणि आनंद उत्सव त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून त्या राजाला लेकरू नसल्यामुळं आता लेकरू झालंय आणि काय आता बरेच दिवस लेकरू नसला आणि स्वतः राजा राजपुत्र जन्मले. आनंद 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 सगळीकडे पान सुपारी वाटणं त्या नगरीमध्ये चालू झाले. हळूहळू 1 2 3 4 दिवस 12 दिवस गेले आणि 12व्या दिवशी त्या लेकराचं नामकरण केलं आणि त्याचं नाव यदुराजा असं ठेवलं. आणि मग आता काय बघायचं हो, यदुराज जन्माला आलं तेव्हापासून, कारण या जन्माचा इतिहास असा आहे, लेकराचे पाय पाळण्यात दिसतात याच्यामुळेच म्हणतात बघा, हे इतकं पाठीमागे पुण्य केलंय म्हणून नित्य राजाच्या पोटाला जन्माला गेले. आता आम्हाला परका जीव एखादी सुखी दिसते या जगात. आता मला इथं बसून वाटायला बाळू पाटलापेक्षा खास मला वाजवायला याच होय किंवा याच्यासारखं तरी वाजवायला याच होय, मी खरंच दरिद्रीच हाव काय की असं मग मला वाटल. का वाटल? कारण ते पुण्य माझ्या जन्मात मी केलंच नाही तर ते मिळेल कसं महाराज. मला इथं बसून वाटलं आमच्या इरबन पाटलासारखं मला बी गायन करता यावं, काय येत नसेल हेवा वाटायलाय मला त्याचं, पण शक्य नाही महाराज. ज्याला जे द्यायचं आहे तेच देऊन ठेवलंय भगवंताने. आणि पूर्वीचं पुण्य जसं असेल तसं तुम्हाला इथला उपभोग आज जे तुम्ही भोगायला की नाही, आज भोगालेलं. आता मला सांगा, आज सकाळी आपण खाल्लेली भाकर किंवा दूध दिलती चपाती, हे शेतात पेरलेल्या गव्हाची होय काय? आता पेरलेल्या गव्हाची होय काय? नव याच्या खायची होय. आता जे आपण पेरलंय की नाही ते शेतात आहे. आता जे आपण पेरलंय ते शेतात आहे आणि आज जे खालंय ते गेलसालच्या खायचं जन्मातलं. मग आता कोणी कोणाला श्रीमंत समजा, कोणी कोणाला भाग्याचं समजा, कोणाला काय कसं समजायचं समजा, पण जे आज भोगायला आम्ही हे पहिले केलेलं आणि पुढे चांगलं भोगायचं असेल तर आता चांगलं पेरावं लागतं. आता समजा चांगलं पेरलं नाही तर पुढे बसून खायला मिळत नाही. मग आता मला सांगा, आता जर आपण चांगले हायब्रिड ज्वारी या धान्याचे बीज काढून समजा बाबळीचे झाड लावले चांगल्या वावरात तर खायला मिळेल की मिळणार नाही महाराज. तुकाराम महाराज एक सुंदर अभंग आहे, हे धान्य बीज काढून सुकानं बाबळी पेराले म्हणजे महाराज असं करू लागलं. तर आमचं बाबळी पेरणे म्हणजे काय? आम्ही भगवंताच्या साधूच्या संताच्या कक्षेतलं काम न करणे, भगवंताचं चिंतन न करणे, या शरीराच्या पंचमहाभूताच्या या पृथ्वी आप तेज वायू आकाश आम्हाला जसं सुचवतील त्या पद्धतीने वर्तन करणे, भगवंताचं चिंतन न करणे, आला जन्म तसा घालविणे. याचा अर्थ आमची पेरणी नीट नाही आणि मग याचं जसं बेनिफिट मिळालाय तसं पुढे मिळतेच. आणि म्हणून यदू राजाला डायरेक्ट राजाच्या घरी जन्म मिळाला आणि त्याचं 12व्या दिवशी यदुराज नाव ठेवलं.
आणि हळूहळू उपनयन विधी संस्कार संपल्याच्या नंतर ते लेकरू प्रथा त्यावेळेला होती गुरुगृही सोडायची आणि मग अत्री ऋषीच्या आश्रमामध्ये आमच्या या मागध राजानं आपल्या यदूला हाताला धरलं आणि आश्रमात घेऊन गेले आणि यदू राजा वशिष्ठ अत्री ऋषीच्या आश्रमामध्ये त्याला अत्री ऋषीच्या स्वाधीन केलं आणि म्हणले महाराज त्याचा उपनयन विधी संस्कार संपलेला आता तुमच्या ताब्यात लेकरू घ्या. त्यावेळेला दिलं ताब्यात आणि निघून आले. अत्री ऋषीनं आता विद्यार्थ्याचं काम आहे विद्या घेणं आणि शिक्षकाचं काम आहे विद्या देणं. आजचा काळ तसाच होता. त्या काळात गुरुच्या एकदा लेकरू हवाली केलं की गुरुची जिम्मेदारी होती त्याला विद्या देणं, विद्येमध्ये पारंगत करणं, त्याला सगळ्या कलेमध्ये निपुण करणं. त्याचा ब्रह्मचर्य आश्रम गुरुपाशी जायचा आणि गृहस्थाश्रमामध्ये त्याला घरला गेल्याच्या नंतर त्याला पूर्ण ज्ञान देऊन त्याला घरी पाठवून द्यायचं. असल्या ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये यदू राजाला महाराज अत्री ऋषीच्या आश्रमामध्ये सगळ्या ज्ञानाचा लाभ मिळाला आणि हळूहळू त्याला सगळ्या ज्ञानामध्ये अत्री ऋषीनं तरबेज केलं, पारंगत केलं आणि ब्रह्मचर्याच्या दिवसात या आश्रमातले दिवस संपले आणि यदू राजाला पुन्हा आपल्या नगरीमध्ये पाठवून दिलं महाराज. कारण मर्यादाच होती, ब्रह्मचर्याश्रम संपला आणि मग कालांतरानं 4-6 महिन्याच्या नंतर गृहस्थाश्रमामध्ये टाकण्यासाठी यदू राजाचे लग्नाचा विषय पुढे आला. त्याचं लग्न करायचं असं ठरलं आणि ब्रह्मचर्याश्रम संपल्याच्या नंतर त्याला गृहस्थाश्रमामध्ये टाकावं. मागध राजानं सौराष्ट्र देशाची एक राजकन्या कृष्णावती तिचं नाव अशी नवरी शोधली आणि कृष्णावती सोबत यदू राजाचं महाराज लग्न लावून दिलं. सुंदर दोघाचाही संसार चालू झाला. नामचिंतन कायम चालू आहे आणि सुंदर संसार करता 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 या सुंदर वेलीवर एक राजाला संसार वेलीवर एक फूल सुद्धा जन्मलं. त्याचं नाव रघुराजा ठेवलं. यदू राजाला एक मुलगाही झाला, त्याचं नाव रघुराजा होतं आणि अशा पद्धतीचा सुखाचा संसार सुंदर असा चालत असताना एक दिवस सह्याद्री पर्वतावर जातात आणि पूर्वीचं पुण्य शिल्लक असल्यामुळं आणि भगवंताची मनोभावना, वासना, कामना, इच्छा, तन मन धन कायिक वाचिक मानसिक भाव सगळा भगवंताच्या चरणी या राजाचा असल्यामुळं यदू राजाची वनामध्ये भगवान जगद्गुरु दत्त प्रभूची अचानक भेट होते. सहज भेट व्हायला महाराज फार जन्माचं पुण्य लागते. आम्हाला त्या गोष्टीचं संसार करत असताना काही गोष्टीचं महत्व कळत नाही. अचानक सहज योगायोग येऊन जाते, पण आम्हाला जर कळाला तर आमचं जीवन सार्थकी होते. तसाच योग आला महाराज. भगवान दत्तात्रय प्रभूची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर यदू राजानं साष्टांग नमस्कार केला आणि षोडशोपचारे पूजा केली. आता काय बघायचं हो, देवाची भेट झाल्याच्या नंतर तिथल्या आनंदाला काय पारावार आहे का? तिथल्या आनंदाचं वर्णन करण्यासाठी मला 16 स्वर 36 व्यंजन कमी पडतात आणि त्यावेळेला
असा दोघांचाही सुंदर संवाद झाला. यदुराजाने भगवंताला सांगितलं, भगवान तुम्ही केव्हा कोण कुठे कसे प्रगटला, तुम्ही दत्त महाराजच आहात. त्यावेळेला भगवंत यदूला म्हणतात, आम्ही आलो अवतार घेऊन, जीवासी निज नाम देऊन, तोडू मायेचे बंधन, नेऊ मुक्त पदासी पे. यदुराजा आम्ही अवतार घेऊन आलो, भगवान आम्ही आलो अवतार घेऊन, जीवासी निज नाम देऊन, तोडू मायेचे बंधन, नेऊ मोक्ष पदासी पे. याच्यासाठी आम्ही आलो. त्यावेळेला मज येणे नाही जाणे नाही, भगवान दत्तप्रभू सांगतात यदूला, मज येणे नाही जाणे नाही, अवतरणे जीवासाठी पाही, जीव बुडाला माया दोही, म्हणून तयाला गेलो पै. येणाऱ्या जाणाऱ्याच्या यादीतला हो काय की असं तुला वाटत? येणाऱ्या जाणाऱ्याच्या यादीतला मी नव. दत्त महाराज परिचय द्यायला त्याच्यातला नव मी ज्ञान भक्ती वैराग्य घेऊन मुद्दाम जीव मायेत बुडालाय, भवाब्दीमध्ये जीव तळमळ करालाय आणि जीव माझाच होय त्याची दया म्हणून ज्ञान भक्ती वैराग्य घेऊन या ठिकाणी आलो. तर अवधूत महाराजाला यदू पुन्हा विचारतो, महाराज तुम्ही कुठं आल्या, तुमचं ठिकाण काय? आत्री अनुसया माता पिता खून सांगतात. आत्री अनुसया माता पिता, तयाची भक्ती पाहुणे तत्वता, अनंत ब्रह्मांडे उल्लंघुने त्वरिता, आम्ही अवतारी आलो. अनंत ब्रह्मांडाचा पार करू, द्वादश मंडळ सोडून आम्ही इथं आलो. आणि त्यावेळेला यदुराजानं खूप प्रश्न विचारले महाराज. आणि आमच्या सिद्धांतांनी यदुराजाचा आणि दत्त महाराजाचा एवढा मोठा संवाद सांगितला, तिथं संवाद आमच्या सिद्धांताची सुद्धा बोबडी वळते, इतका मोठा संवाद आहे. आणि ते ज्ञान, आणि मग इथं यदुराजाला वेद ज्ञान, अध्यात्म ज्ञान, ब्रह्मज्ञान आणि परज्ञान दिलं. आणि राजाला उपदेश केला. आणि सायंकाळी वेळ संपल्याच्या नंतर यदुराजा दत्त महाराजाची भेट घेऊन पुन्हा घरी आले वापस. आणि घरी आल्यावर यदुराजानं निर्णय घेतला की राज्य सोडून द्यायचं. सगळी आसक्ती संपलेली होती. 5 वर्षाचा घरी रघुराजा नावाचा त्याचा मुलगा होता यदूचा. आणि त्या 5 वर्षाच्या रघुचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. आणि 5 वर्षाच्या लेकराचा राज्याभिषेक केला. त्या रघुराजाला राजा केलं आणि प्रधानाच्या हवाली केलं कारभार. प्रधानजीला सांगितलं, नाम मात्र राजपुत्र तो आहे, पण सगळा कारभार तुला पाहावा लागणार आहे. आणि या दोघांचा कारभाराची, राज्यपदाची, राजपाटाची व्यवस्था लावली. आणि महाराज यदुराजा त्या दिवसापासून सह्याद्री पर्वतावर भगवंताचं चिंतन करण्यासाठी निघून गेले. त्या ठिकाणी जाऊन भगवंताचं अखंड अहर्निशी गोड असं चिंतन करायचे. आणि तिथून मात्र सह्याद्री पर्वतावर जातात. आणि पूर्वीचं पुण्य शिल्लक असल्यामुळं आणि भगवंताची मनोभावना, वासना, कामना, इच्छा, तन मन धन कायिक वाचिक मानसिक भाव सगळा भगवंताच्या चरणी या राजाचा असल्यामुळं यदुराजाची वनामध्ये भगवान जगद्गुरु दत्त प्रभूची अचानक भेट होते. सहज भेट व्हायला महाराज फार जन्माचं पुण्य लागते. आम्हाला त्या गोष्टीचं संसार करत असताना काही गोष्टीचं महत्व कळत नाही. अचानक सहज योगायोग येऊन जाते. तर आम्हाला जर कळाला तर आमचं जीवन सार्थकी होते.
तसाच योग आला महाराज. भगवान दत्तात्रय प्रभूची भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर यदुराजानं साष्टांग नमस्कार केला आणि षोडशोपचारे पूजा केली. आता काय बघायचं हो, देवाची भेट झाल्याच्या नंतर तिथल्या आनंदाला काय पारावार आहे का? तिथल्या आनंदाचं वर्णन करण्यासाठी मला 16 स्वर 36 व्यंजन कमी पडतात. आणि त्यावेळेला असा दोघाचा एक सुंदर संवाद झाला. यदुराजाने भगवंताला सांगितलं, भगवान तुम्ही केव्हा कोण कुठे कसे प्रगटला? तुम्ही दत्त महाराजच आहात. त्यावेळेला भगवंत यदूला म्हणतात, आम्ही आलो अवतार घेऊन, जीवासी निज नाम देऊन, तोडू मायेचे बंधन, नेऊ मुख्य पदासी पे. यदुराजा आम्ही अवतार घेऊन आलो. भगवान आम्ही आलो अवतार घेऊन, जीवासी निज नाम देऊन, तोडू मायेचे बंधन, नेऊ मोक्ष पदासी पे. याच्यासाठी आम्ही आलो. त्यावेळेला मज येणे नाही जाणे नाही. भगवान दत्तप्रभू सांगतात यदूला, मज येणे नाही जाणे नाही, अवतरणे जीवासाठी पाही, जीव बुडाला माया दोही, म्हणून तयाला गेलो पै. येणाऱ्या जाणाऱ्याच्या यादीतला हो काय की असं तुला वाटत? येणाऱ्या जाणाऱ्याच्या यादीतला मी नव. दत्त महाराज परिचय द्यायला त्याच्यातला नव मी ज्ञान भक्ती वैराग्य घेऊन मुद्दाम जीव मायेत बुडालाय, भवाब्दीमध्ये जीव तळमळ करालाय आणि जीव माझाच होय त्याची दया म्हणून ज्ञान भक्ती वैराग्य घेऊन या ठिकाणी आलो. तर अवधूत महाराजाला यदू पुन्हा विचारतो, महाराज तुम्ही कुठं आल्या? तुमचं ठिकाण काय? आत्री अनुसया माता पिता खून सांगतात. आत्री अनुसया माता पिता, तयाची भक्ती पाहुणे तत्वता, अनंत ब्रह्मांडे उल्लंघुने त्वरिता, आम्ही अवतारी आलो. अनंत ब्रह्मांडाचा पार करू, द्वादश मंडळ सोडून आम्ही इथं आलो. आणि त्यावेळेला यदुराजानं खूप प्रश्न विचारले महाराज. आणि आमच्या सिद्धांतांनी यदुराजाचा आणि दत्त महाराजाचा एवढा मोठा संवाद सांगितला. तिथं संवाद आमच्या सिद्धांताची सुद्धा मोबडी वळते, इतका मोठा संवाद आहे. आणि ते ज्ञान आणि मग इथं यदुराजाला वेद ज्ञान, अध्यात्म ज्ञान, ब्रह्मज्ञान आणि परज्ञान दिलं आणि राजाला उपदेश केला. आणि सायंकाळी वेळ संपल्याच्या नंतर यदुराजा दत्त महाराजाची भेट घेऊन पुन्हा घरी आले वापस. आणि घरी आल्यावर यदुराजानं निर्णय घेतला की राज्य सोडून द्यायचं. सगळी आसक्ती संपलेली होती. 5 वर्षाचा घरी रघुराजा नावाचा त्याचा मुलगा होता यदूचा. आणि त्या 5 वर्षाच्या रघुचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला आणि 5 वर्षाच्या लेकराचा राज्याभिषेक केला. त्या रघुराजाला राजा केलं आणि प्रधानाच्या हवाली केलं कारभार. प्रधानजीला सांगितलं, नाम मात्र राजपुत्र तो आहे, पण सगळा कारभार तुला पाहावा लागणार आहे. आणि या दोघांचा कारभाराची, राज्यपदाची, राजपाटाची व्यवस्था लावली. आणि महाराज यदुराजा त्या दिवसापासून सह्याद्री पर्वतावर भगवंताचं चिंतन करण्यासाठी निघून गेले. त्या ठिकाणी जाऊन भगवंताचं अखंड अहर्निशी गोड असं चिंतन करायचे. आणि तिथून मात्र मस्तक होता अशा लोकांची भेट तिथं त्या यदुराजाला व्हायची. आणि अनेक सामान्य जीवांचा उद्धार करण्याचं ज्ञान यदुराजानं द्यायला सुरुवात केली. आणि म्हणून असं करीत 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 कालांतरानं
ती ही वेळ संपत आली आणि एक दिवस असं करता 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 मला शरीर आज ना उद्या इथं मनुष्य देहाचे मी सांगून गेलो, मनुष्य देहाचं अनिवार्य मरण ते केव्हा येईल न कळे जा. आणि म्हणून इथं माणूस जन्माला आल्यावर कसाही असू द्या, ज्ञानी असू द्या अज्ञानी असू द्या, गोरा काळा खुजा ठेंगणा, ताकदवान भक्तिवान युक्तिवान शक्तिवान धैर्यवान कसाही असू द्या, इथं माणसा मरावंच लागते. हे गावच महाराज मरणाचं होय. काय तुम्ही इथं जन्माच्या संगच मरण घेऊन येते माणूस. आणि म्हणून मरत असताना मनुष्य देहाचे अनिवार्य मरण, पण ते पुढं केव्हा सांगितलं, केव्हा येते, केव्हा येईल न कळे जा. कधी येईल सांगता येत नाही महाराज. जळीचा बिंदू जळीच विरे या न्यायानं पानावर आलेला बुरबुडा केव्हा फुटेल, कसा फुटेल, कधी फुटेल याचा काही अंदाज या लागी. पूर्वीचा पण निजस्वार्थ जाण साधावा. आम्हाला निजस्वार्थ साध्य करण्यासाठी साधू संतांनी परावृत्त केलंय. आणि मग निजस्वार्थ जर साध्य झाला महाराज तर आमच्या जन्माची इति कर्तव्यता पूर्ण होते. पण आम्हाला साधू संतांनी सद्गुरूंनी निजस्वार्थ सांगितला, पण आम्ही करतोय तो स्वार्थ. एवढाच फरक आहे. आम्ही स्वार्थी आहोत, आम्हाला निजस्वार्थ सांगितलाय. आता या दोन्हीतला फरक आम्हाला सद्गुरू कडे जाऊन काही कळना ना, उगा तिथं जाऊन शिकायचं, सद्गुरूला विचारायचं, तेव्हा मला काहीच येणार. ते काही वाचिक मानसिक भाव तिथं अर्पण केला, तुमचा भाव तसा असला की तुम्हाला सगळं तिथं शिकायला मिळते. आणि म्हणून या सामान्य जीवानं गुरुदेव आरजी घ्या ध्यानी आणि आरजीत म्हणतो बा शिकवा पाळा उजळणे आमचा श्री गुरु कृपा होण्याचा. सावता महाराज म्हणतात कोणी दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे, देव ठेवी तैसे राहावे. आणि म्हणून श्री गुरु कृपा व्हायची वेळ आमच्यावर आली की नक्कीच त्या जीवावर कृपा झाल्याशिवाय राहिला. आणि म्हणून यदू राजाच्या आयुष्याची महाराज लोकांना सत्कारणी लावता लावता दत्तप्रभूची भक्ती शिकविता शिकविता भगवान दत्तप्रभूचं ज्ञान देता देता आयुष्याची सायंकाळ झाली. आणि एक दिवस यदू राजाचा देहांत झाला. आणि नंतर सुद्धा पुन्हा कंकावती नगरीमध्ये एका राजाच्या पोटी सदाशिव नावाचा मुलगा जन्मला. आणि यदूला तिसरा जन्म घ्यावा लागला कंकावती नगरीमध्ये सदाशिव नावाचा ब्राह्मण म्हणून. आणि त्या वेळेला मात्र ते सदाशिव 5 वर्षाचा झाल्याबरोबर त्याला पाठीमागल्या सगळ्या
2-3 जन्मातलं सगळं कर्तृत्वाची जाण झाली, आठवण झाली, स्मरण झालं. याच्या अगोदर काय, कसा, कुठे, केव्हा, कधी या सगळ्या गोष्टी भगवंताबद्दलच्या त्याला ध्यानात आल्या. आणि त्या सदाशिव ब्राह्मणाचा महाराज कंकावती नगरीमध्ये सदाशिव म्हणून जन्मला. आणि त्या ब्राह्मणाच्या घरी वय 5 वर्षाचं झालं महाराज की लेकरू 5 वर्षाचं झाल्याबरोबरच घरून कायमचं निघून गेलं आणि जाऊन पुन्हा सह्याद्रीवर थांबला. आणि भगवंताची मनोभावे कायन वाचन अखंड भगवंताचं चिंतन पुढं करू लागला. अशा पद्धतीचा महाराज आजच्या या प्रसंगी यदुराजाचं वर्णन आहे. आणि भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचं चिंतन करून आम्हाला मोक्षाची प्राप्ती करता येते. मोक्ष देणारा जगात दुसरा देव कोणी नाही. शास्त्राचं सिद्धांताचं स्पष्ट बात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भक्ती, आता तुम्ही खरं तर खूप मोठे भाग्यवान आहात. तुम्हाला या ठिकाणी सांगणारी बरीच लोक तुमच्या कर्तृत्वातून भक्ती आम्हाला दिसून आले की तुम्ही इतके भाग्याच्या की तुमच्याच संगतीमध्ये आम्हाला कायम रहवास असावा, सहवास असावा अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून तुम्ही भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचे असे अनेक भक्त आहेत. आपण केवळ 7 दिवसामध्ये उगत थोडक्या मोडक्या शब्दामध्ये या काही तुरळक संतांच्या दत्तभक्ताची कथा बघण्याचा प्रयत्न केला. खरं तर इथं 4ही ज्ञानात पारंगत असणारी मंडळी तुमच्या गावात आहे. आम्हाला अजून शब्दज्ञान सुद्धा नाही, पण तुम्हाला सांगण्याचं धाडस आम्ही केलं. आणि आजचा हा कथेचा शेवटचा दिवस आहे. आणि आता उद्या सुंदर अशी या ठिकाणी कळसारोहणाचा कार्यक्रम, मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. आणि उद्या या ठिकाणी सुंदर अशी सभाखंडीची महापूजा आहे. तर इथल्या लोकांना काय महाराज परिश्रम, आणि याला सीनही नाही. तुम्हाला भगवंताचं काम करीत असताना सीन सुद्धा नाही. उद्याचा दिवस अतिशय सुंदर आहे. सर्वांनी महापूजा या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. परिसरातून लोक या ठिकाणी येणार आहेत. सुंदर असा कार्यक्रम आहे. या ठिकाणी कथेचा आजचा संयोजक मंडळीला बलबडीत विनंती आहे. आता कथेचा समारोप या ठिकाणी करायचा आहे. तुम्हाला सांगितलं आपलं पंडित पाटील कुठे गेले? पंडित पाटील पुढची कथेचा समारोप याच ठिकाणी करण्यासाठी तुम्ही कमिटीनं आमच्या सुंदर अशी आम्हाला कथा करण्यासाठी मला आमचे इरबन पाटील केदार वडगावचे, त्यांचे बंधू गणेशराव पाटील आणि पैशाचे आमचे बाळू पाटील तबल्याचं अतिशय सुंदर काम त्यांनी केलं. आणि हे सगळा जडाजोड लावण्याचं काम आमचे भगवान पाटील पारडीकर पवार यांनी केलं. मलाही ने आण करण्यासाठी आमचा संतोष चुकेवाड यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी मदत केली. आणि साऊंड सिस्टीमचं अतिशय सुंदर काम आमच्या देवपूरकरांनी केलं. सुंदर हे मंडपाचं डेकोरेशन इथं सुंदर ज्यांनी टाकलंय त्याचा धन्यवाद. अतिशय सुंदर त्याचंही मेहरबानी आहे. आणि इथं जमलेल्या सर्व सुंदर माता भगिनी, आता तुमच्या कथेशिवाय श्रोत्याशिवाय वक्त्याशिवाय श्रोता शून्य आहे. म्हणून तुम्ही माता भगिनी, आता पुरुष मंडळीची संख्या थोडी प्रत्येक दिवशी अशीच आहे, कारण पुरुष मंडळीवर जिम्मेदाऱ्या जास्त असतात. आणि नसू द्या, तुम्ही सगळ्या माता बहिणीनं कथेचा सुंदर असा लाभ घेतलाय. आता उद्याचा दिवस उरलाय आणि खरंच तुम्ही तुमचा परिसर, इथले झाड झुडप, इथले दगड, इथली माती, या सगळ्यांनी भगवंताचं चिंतन केलंय, करतील आणि करत राहतील. खरंच तुमच्या मारोदराव पाटलानं एक अलौकिक असं अविस्मरणीय या ठिकाणी कार्य करून गेलेत महाराज. जन्मोजन्मी तुम्हाला सांगू, जगाच्या पाठीवर, आता उगा इथं बसून बोलालो अशातला भाग नाही, जगाच्या पाठीवर कुठल्याही गावात तुम्ही सर्वे करा, गावातल्याच माणसानं गावातच जन्मावून त्याच माणसाची मूर्ती गावातल्याच मंदिरात होऊन त्या मंदिरावर कळस बसावं, हे जगाच्या इतिहासातली पहिली तुमची नोंद आहे महाराज. शक्यतो किती चांगला वागू द्या, माणूस गावामध्ये एक तरी माणसाचा विरोधक राहतो, एक तरी विरोधक. मूर्त्या होतील,
पण एक तुमच्या इथे नाविन्य आहे, गावातच जन्मून, गावातच वाढून, गावातच कार्य करून, गावातल्याच लोकांना सुधरून, गावातच एका महात्म्याची आज मूर्ती बसते आणि त्या मूर्तीवर कळश शोभून दिसते. याच्यापेक्षा न भूतो न भविष्यती गिनीज बुक मध्ये नोंद करायसारखी नोंद आहे महाराज. त्या महात्म्याला माळगीर महाराजांनी, आमच्या बालू पाटलांनी सुंदर काव्य केलंय. त्यांचं काय कार्य आहे मारुती पाटलाचं, बालू पाटलांनी दिलं मला पुस्तकात, ते मला वाचायला वेळ मिळाला नाही. खरं तर मी दुर्भाग्य ठरलो. त्या पुस्तकामध्ये मारुती पाटलाला काय काय केलंय, त्याच्यानंतर आमच्या बालाजी पाटलानं खूप लिहून ठेवलंय, सांगून ठेवलंय. हे सगळं तुम्हाला सिद्धांत वेदांत कुठलं काय वाचायची गरज नाही. सगळ्या समुद्राचं मंथन करून, जसे 14 रत्न काढले होते की नाही, तसं सिद्धांत शास्त्राचं सगळं मंथन करून, त्याचं घुसळण करून, त्याची मेहनत घेऊन आमच्या मारुती पाटलानं सहज लिखाण किंवा सहज बोलले. मारुती पाटलाचा सहज बोलणे हाची उपदेश, सहज बोललेलं वाक्य आज आमच्या जीवनाचं हित करण्याचं ठरलंय महाराज. आणि म्हणून आता महाराज तुकाराम महाराज म्हणले, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका मानले. तसे आमच्या मारुती पाटलानं तुमच्याच गावात नाही, सज्जनाचे माप चाले वारे हाती म्हणा. जितकं वारं जोरात सुटते आणि वाऱ्याचा वेग किती राहते, 10 मिनिटात 5-50 किलोमीटर त्याची गती जाते महाराज. आणि म्हणून सज्जनाला लाऊडस्पीकर लावून हे फार मोठा संत आहे, हे फार मोठा चांगला आहे असा गवगवा करायची गरज पडणार महाराज. साधूला, संताला त्याच्या कार्यातून त्याच्या मापाचं मोजमाप होते. त्याचं कार्य सांगते ती मूर्ती किती मोठी आहे, त्याची उंची टेप लावून मोजायची नसते. त्याचं कार्य मोजलं तर त्याचं कार्य महाराज त्या मोजमापाला कुठला स्टेप जगातला पुरत नाही. इतकं मोठं अनंत कार्य आहे त्या माणसाचं. आणि म्हणून मारुती पाटील गेले, लहान होते आम्ही, फार मोठा गवगवा झाला त्यांच्या शेवटच्या सोहळ्याचा. जन्म आमच्या बालू पाटलांनी लिखाण केलं, त्याच्यात 1916चा जन्म सांगितला. आम्ही 16चे नव्हत्या, पण मी थोडा छोटा लहान होतो. आमचे नारायण पाटील त्यांचे गुरुबंधू आमच्या गावात होतं, काल आले होते इथं. नारायण पाटलांनी सांगितलं आणि त्यावेळेला परिसरामध्ये आनंद संप्रदायाचा एकच माणूस म्हणून बापूचं नाव होतं. आम्हाला माहित असतील बाकीचे, पण मोरक्या मेन. आणि आख्यायिका अशी झाली की मारुती पाटील गेले. आम्हाला भजनाचा नाद होता, छंद होता, संप्रदायाचा नाद होता. ऐकलं कोणते माली पाटील हे ते सगळी माहिती घेतली. त्यावेळेला कळालं की शिकाच्या वाडीमध्ये कट्टर आनंद संप्रदायाचा हाडा मासाचा माणूस जर कोणी असेल तर केवळ तो मारुती पाटील. त्यावेळेलाच आम्हाला कळालं होतं. आता आम्ही दुर्दैवी तुमच्या संपर्कात राहू शकलो नाही, तरी पण त्यांच्या आज विचारणं मारुती पाटील फक्त पंचमहाभूताच्या शरीरानं गेले, पण त्यांच्या काव्यातून, त्यांच्या कर्तव्यातून, त्यांच्या तळमळीतून ते आजही समाजात जिवंत आहेत, गेले नाहीत. आणि आम्हाला मात्र आमचं जीवन सुधारण्याची, त्याच्यातून आम्हाला न्याय मुक्ती मिळायची. पण गेला काळ आणि सर्व संत श्रोते सज्जनाच्या चरणी मी विनंती करतो की तुम्हाला बाकीचं काहीच सापडायची गरज नाही. समुद्राचं मंथन करून ठेवलेलं आहे, सर्व सिद्धांताचं मंथन करून ठेवलेलं आहे. देवतेच्या नादी लागू नका, प्रपंचाच्या नादी लागू नका. केवळ काही कळू द्या, नाहीतर ना कळू द्या. हातात काम, मुखात नाम, आनंदाचं चिंतन करा, त्याच्याशिवाय तुमचा उद्धार नाही. आणि काम करीत असताना दैवताला पूजू नका.
याची मात्र नितांत काळजी घेतली त्यांनी आणि त्यांचा उद्देश आम्ही आचरणात आणावा. तुमचं कुळ पवित्र आहे, तुमचं गाव पवित्र आहे, तुमचा परिसर पवित्र आहे आणि तुमच्यामुळं आम्हीही भाग्यवान आहोत. आमचा सुद्धा संपर्क तुमच्या संग जोडला. तर ही कथा करत असताना गेली 8 दिवस आम्हाला खर तर भजनाचा नाद आहे. आम्ही भजनाच्या नादी माणसं, पण भगवंताचं चिंतन कसंही कवय नाही येडवाकडं आम्हाला तुम्ही संधी दिली. सुरुवातीला आमच्या पप्पू पाटलाने मला फोन केला. मी गावात कथा करीत होतो, योगायोग ते युट्यूबवर बघितलं त्यांनी आणि आमच्या बालू पाटलाने, आता बालू पाटील आमचे मार्गदर्शक जुने, कारण या विषयी काही शंका असेल, मला काही विचारायचं असेल तर मी आमच्या बालू पाटलाला फोन करतो की बालू पाटील हे असं असं आहे हो, कसं ते तिथं काय अहो आईचं फोन केल्याबरोबर जर मिळत असेल तर उकळी ते शिजवीत कोण बसत, ताबडतोब जेवाय मिळू लागल्यावर माणूस शिजवीत कशाला बसल. मग इथं फोन केल्याबरोबर ताबडतोब जेवाय मिळते, त्याच्यामुळे मला स्वयंपाक करायची गरजच पडते. आणि मग एका फोन मध्ये ताबडतोब माझी शंका निरसन होते आणि सही सलामत आम्हाला मार्ग मिळते. असे मोठमोठे तुमच्या इथं मार्गदर्शक आमचे आहेत आणि खरंच तुम्ही भाग्यवान. या पद्धतीनं 8 दिवस काही आमच्या न काही तुमच्या भावना दुखवल्या असतील, बोलता बोलता कोणाचं मन नाराज झालं असेल किंवा मला काही स्वराचं ज्ञान नाही त्याच्यामुळं येडवाकडं गाण्यामध्ये काही अपसूर झाला असेल. सगळं तुम्ही आमच्या माईसारख्या बहिणीसारख्या सगळ्यांनी पुरुष मंडळींनी सुद्धा आम्हाला लेकरासारखं समजून घ्या. कारण मी प्रमाणावर जास्त भर दिलोच नाही, कारण तुम्हाला काही सांगितलं तरी तुम्हाला त्याच्या पुढचं माहित आहे. आम्ही काही बी सांगा त्याच्या पुढचं तुम्हाला माहित आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमची कथा गोड करून घेतली, भजनी मंडळाला सुद्धा आम्हाला समजून घेतलं, त्याच्याबद्दल तुमचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि शेवटी आता असा इतिहास सगळा संपन्न झाल्याच्या नंतर भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूंनी सर्वांना आदेश दिला, संगम तीर्थावर महापूजा ठेवली. महापूजेचं नियोजन, खूप मोठी कथा आहे, महापूजेचं नियोजन केलं महाराज आणि सुंदर असं मोक्ष सिद्धांतामध्ये 21व्या अध्यायात संगम तीर्थावर झालेल्या महापूजेचं वर्णन आहे. आणि महापूजा करून शेवट कसा गोड झाला आपण थोडंसं 5-10 मिनिटात बघू. एक सुंदर भजन करा आणि नंतर आपण महापूजेचा विषय हाताळू. Bye.
होतो